हाय, हॅलो, नमस्कार. बघा आता आम्हाला गणपतीचं डेकोरेशन बनवायचं आहे, पण ते झाड आतमध्ये येतच नव्हतं मोठ्या दीदीला. तिला म्हटलं सरक बाजूला, मी घरात घेते. बघा झाड किती काळं झालेलं आहे, कारण की बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे. आम्हाला नकली झाड बनवायचं होतं, पण म्हटलं चला असली झाड छानपैकी आम्हाला भेटलं होतं. ते खूप छान मिळालं आहे झाड आम्हाला. ते आहे आंब्याचं झाड मिळालं होतं. त्याच्यामुळं मग आम्ही तेच घेतलं आणि आम्हाला दगडाचं डेकोरेशन करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही मोठा पुठ्ठा आणला आणि त्याच्यावर काळ्या कलरचा कलर देऊन घेतलेला आहे, कारण की आम्हाला दगडासारखं ते बनवायचं आहे. आणि बघा आता आम्ही झाड खूप छान साळून घेतलं आणि त्याला मस्त कलर देऊन वडाची पानं लावून घेतलीत, कारण की वडाच्या पानाचंच आम्हाला ते झाडाचं डेकोरेशन करायचं आहे गणपतीसाठी. बघा अजून खूप काम बाकी आहे. अजून अजून नवीन अजून तुम्हाला थोडे व्हिडिओ आम्ही टाकण्यात जाणार आहो. गणपतीचे खूप डेकोरेशन बाकी. बघा माझी दीदी वडाचे पानं बनवून घेते, जसे वडाला पानं असतात तसे. खूप डेकोरेशन बाकी. आता गणपती बाप्पा आपल्याला 10 दिवस आपल्या घरात विराजमान होणार आहे. त्यांचा येण्याचा आनंद खूप खूप मोठा असतो. चला मग भेटूया पुढच्या डेकोरेशनच्या ब्लॉगमध्ये. बाय.